कालच मला माझ्या भावाचा फोन आला. तो हैदराबादला जॉबला आहे आणि आता म्हणतोय की मला घर घ्यायचंय. मी त्याला विचारलं किती ईएमआय भरू शकतो. तो म्हटला 40,000 रुपये पर मंथ मी भरू शकतो आणि डाऊन पेमेंट किती करणार तर 10 लाख. तर मी त्याला एक सल्ला दिला की 40,000चा ईएमआय भरण्याऐवजी 40,000ची एसआयपी कर. 10 लाखाचं डाऊन पेमेंट आहे, ते 10 लाख आपण लमसम मध्ये टाकूया. फक्त पुढचे 5 वर्ष एसआयपी कंटिन्यू ठेवू. साधारण 10 लाख लमसम आणि 40,000ची एसआयपी 5 वर्ष गुंतवणूक केली. त्याला 12%चा जरी सीएजीआर मिळाला तरी त्याच्याजवळ एक 48 ते 50 लाख रुपये राहतील. मित्रांनो, तुम्ही लोन काढून ईएमआय भरून घर घेण्यापेक्षा स्वतःच्या खिशात जर 50 लाख रुपये असताना तुम्ही घर घ्यायला गेले तर तो कॉन्फिडन्स वेगळा आहे आणि त्यावेळेस तुम्ही बिल्डर सोबत हार्ड निगोशिएट करू शकता. तुम्हाला तुमचं घर हे कमी किमतीत मिळू शकतं. त्याच्यामुळे जर माझ्या भावाने 5 वर्ष वेट केलं तर तो नक्कीच प्रॉफिटमध्ये राहील. असाच प्रत्येक जण ज्याला घर घ्यायचंय त्याने जर एकदा वेल्थ क्रिएशनला संपर्क साधला तर तो सुद्धा नक्की प्रॉफिटमध्ये असेल. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.